नमस्कार मंडळी, मी प्रज्वल ठाकरे. आपल्या रँक तीर्थ या मराठी मायबोलीतील यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब व लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर चला आजच्या सत्राला सुरू करूया. आजच्या सत्रातील प्रश्न क्रमांक पहिला, जम्मू काश्मीरमध्ये बागायती विकासासाठी कार्यशाळा आयोजित करून रोड मॅप अहवाल कोणी प्रसिद्ध केला? पर्याय ए कृषी मंत्रालय, पर्याय बी नीती आयोग, पर्याय सी नाबार्ड आणि पर्याय डी ICAR. तर याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी नीती आयोग. थोडक्यात माहिती, नीती आयोगाने जम्मू काश्मीरमध्ये बागायती क्षेत्राचा विकास वाढवण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली. यामध्ये उत्पादन, निर्यात आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी रोडमॅप म्हणजेच अहवाल तयार करण्यात आला. प्रश्न क्रमांक दुसरा, विश्व होमिओपॅथी दिवस 2026 निमित्त आयोजित 2 दिवसीय संगोष्ठीचे उद्घाटन कोण करणार आहेत? पर्याय ए पंतप्रधान नरेंद्र मोदी, पर्याय सी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, पर्याय सी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पर्याय डी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव. थोडक्यात माहिती, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विश्व होमिओपॅथी दिवस 2026 निमित्त आयोजित 2 दिवसीय संगोष्ठीचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश होमिओपॅथीचा प्रसार आणि संशोधनाला चालना देणे हा आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाने केले? पर्याय ए गृह मंत्रालय, पर्याय बी कोयला मंत्रालय, पर्याय सी शिक्षण मंत्रालय आणि पर्याय डी माहिती व प्रसारण मंत्रालय. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कोयला मंत्रालय. थोडक्यात माहिती, कोयला मंत्रालयाने 2 दिवसीय अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन केले. या संमेलनाचा उद्देश सरकारी कामकाजात हिंदी राजभाषाचा वापर वाढवणे आणि तिचा प्रसार करणे हा आहे. प्रश्न क्रमांक चौथा, सहकार ते समृद्धी या विजनशी संबंधित राष्ट्रीय समीक्षा संमेलन कुठे आयोजित करण्यात आले? पर्याय ए मुंबई, पर्याय बी दिल्ली, पर्याय सी वाराणसी आणि पर्याय डी जयपूर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी वाराणसी. थोडक्यात माहिती, सहकार ते समृद्धी या संकल्पनेतून प्रेरित राष्ट्रीय समीक्षा संमेलन वाराणसी येथे आयोजित करण्यात आले. या संमेलनात सहकारिता सुधारणा जिल्हा स्तरावर प्रभावीपणे लागू करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रश्न क्रमांक 5, रणसंवाद या बहुक्षेत्रीय अभियानावर आधारित 2 दिवसीय राष्ट्रीय संगोष्ठीचा शुभारंभ कुठे झाला? पर्याय ए मुंबई, पर्याय बी बेंगळुरू, पर्याय सी हैदराबाद आणि पर्याय डी चेन्नई. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बेंगळुरू. थोडक्यात माहिती, रणसंवाद या बहुक्षेत्रीय अभियानावर आधारित 2 दिवसीय राष्ट्रीय संगोष्ठीचा शुभारंभ बेंगळुरू येथे झाला. या उपक्रमाचा उद्देश विविध क्षेत्रांमधील समन्वय वाढवणे आणि धोरणात्मक चर्चांना चालना देणे हा आहे. प्रश्न क्रमांक 6, मिशन साधना सप्ताह 2026 अंतर्गत भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजेच IKS विषयावर संवाद सत्र कोणत्या विभागाने आयोजित केले? पर्याय ए आरोग्य विभाग, पर्याय बी उच्च शिक्षा विभाग, पर्याय सी कृषी विभाग आणि पर्याय डी संरक्षण विभाग. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी उच्च शिक्षा विभाग. थोडक्यात माहिती, उच्च शिक्षा विभागाने मिशन साधना सप्ताह 2026 अंतर्गत भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजेच IKS विषयावर संवादात्मक सत्र आयोजित केले. याचा उद्देश पारंपरिक भारतीय ज्ञान आणि आधुनिक शिक्षण यांचा समन्वय साधणे हा आहे. प्रश्न क्रमांक 7, सायबर फसवणूक आणि आर्थिक गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी समझौता ज्ञापन कोणत्या 2 संस्थांमध्ये झाला? पर्याय RBI आणि सेबी, पर्याय बी वित्तीय खुफिया इकाई आणि भारतीय सायबर अपराध समन्वय केंद्र, पर्याय सी CBI आणि NIA, पर्याय डी इस्रो आणि DRDO. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी वित्तीय खुफिया इकाई आणि भारतीय सायबर अपराध समन्वय केंद्र.
थोडक्यात माहिती. भारताची वित्तीय खुफिया इकाई आणि भारतीय सायबर अपराध समन्वय केंद्र यांनी सायबर फसवणूक आणि आर्थिक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रणासाठी ऐतिहासिक स्वाक्षरी केली. या करारामुळे माहितीची देवाणघेवाण आणि समन्वय अधिक मजबूत होणार आहे. प्रश्न क्रमांक 8. शिलाँग येथे संसदीय परामर्श समिती आणि निफ्टेम परिषद बैठक कोणत्या मंत्रालयाने आयोजित केल्या? पर्याय ए कृषी मंत्रालय, पर्याय बी खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालय, पर्याय सी वाणिज्य मंत्रालय आणि पर्याय डी शिक्षण मंत्रालय. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालय. थोडक्यात माहिती. खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाने शिलाँग येथे संसदीय परामर्श समिती आणि निफ्टेम परिषद बैठक आयोजित केल्या. या बैठकीमध्ये अन्न प्रक्रिया क्षेत्रातील विकास, धोरणे आणि उद्योग वाढ यावर चर्चा करण्यात आली. प्रश्न क्रमांक 9. विश्व नवकार महामंत्र दिवस निमित्त नवी दिल्लीतील कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून कोण उपस्थित होते? पर्याय ए नरेंद्र मोदी, पर्याय बी अमित शहा, पर्याय सी राजनाथ सिंह आणि पर्याय डी जे पी नड्डा. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी अमित शहा. केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शहा विश्व नवकार महामंत्र दिवस निमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाले. या कार्यक्रमाचा उद्देश आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार आणि समाजात सकारात्मकता वाढणे हा आहे. प्रश्न क्रमांक 10. केंद्रीय निगराणी समितीच्या 21व्या बैठकीत भाग 2 मध्ये कोणत्या विषयावर राज्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला? पर्याय ए कृषी सुधारणा, पर्याय बी शिक्षण धोरण, पर्याय सी नदी पुनरुज्जीवन व प्रदूषण नियंत्रण आणि पर्याय डी संरक्षण क्षेत्र. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी नदी पुनरुज्जीवन व प्रदूषण नियंत्रण. थोडक्यात माहिती. केंद्रीय निगराणी समितीच्या 21व्या बैठकीत भाग 2 मध्ये नदी कायाकल्प, पुनरुज्जीवन आणि प्रदूषण नियंत्रण या विषयांवर राज्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. याचा उद्देश जलस्रोतांचे संरक्षण आणि स्वच्छता वाढवणे हा आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतीय सांस्कृतिक सामग्रीची जागतिक पातळीवर पोहोच वाढवण्यासाठी दूरदर्शन म्हणजेच प्रसार भारतीने कोणत्या संस्थेसोबत विज्ञापन सही केला? पर्याय ए साहित्य अकादमी, पर्याय बी ICCR, पर्याय सी IGNCA आणि पर्याय डी NCERT. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ICCR. थोडक्यात माहिती. दूरदर्शन म्हणजे प्रसार भारती आणि ICCR यांनी भारतीय सांस्कृतिक सामग्रीची जागतिक पोहोच वाढवण्यासाठी समझोता ज्ञापन केले. यामुळे भारताची संस्कृती आणि परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे प्रसारित होणार आहे. प्रश्न क्रमांक 12. योजना, कुरुक्षेत्र आणि रोजगाराशी संबंधित बातम्या आता कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहेत? पर्याय ए नेटफ्लिक्स, पर्याय बी ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, पर्याय सी वेव्स OTT आणि पर्याय डी डिझनी प्लस हॉटस्टार. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी वेव्स OTT. थोडक्यात माहिती. योजना, कुरुक्षेत्र आणि रोजगाराशी संबंधित माहिती आता वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सरकारी योजना व रोजगारविषयक माहिती सहजपणे मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 13. अपशिष्ट धन अर्जन तक या विषयावर कार्यशाळेचे आयोजन कोणत्या विभागाने केले? पर्याय ए पर्यावरण विभाग, पर्याय बी विधायी विभाग म्हणजेच विधी विभाग, पर्याय सी शिक्षण विभाग आणि पर्याय डी कृषी विभाग. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी विधायी विभाग म्हणजेच विधी विभाग. थोडक्यात माहिती. स्वच्छता पखवाडा 2026 निमित्त विधायी विभागाने अपशिष्ट से धन अर्जन तक या विषयावर कार्यशाळा आयोजित केली. या उपक्रमाचा उद्देश कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यातून आर्थिक मूल्य निर्माण करणे हा आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतीय रेल्वे कोणत्या प्रकारचे आधुनिक स्लीपर बसवणार आहे? पर्याय डी लाकडी स्लीपर, पर्याय बी स्टील स्लीपर, पर्याय सी कंपोजिट स्लीपर आणि पर्याय डी कॉन्क्रीट स्लीपर. तर याचे बरोबर उत्तर आहे
पर्याय सी कंपोजिट स्लीपर. थोडक्यात माहिती. भारतीय रेल्वे आता आधुनिक कंपोजिट स्लीपर बसवणार आहे. हे स्लीपर अधिक टिकाऊ, पर्यावरणपूरक आणि कमी देखभाल खर्चाचे असल्याने रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल. प्रश्न क्रमांक 15. शास्त्रज्ञांनी विकसित केलेला मेंढक प्रेरित सेन्सर कोणत्या वैशिष्ट्यासाठी ओळखला जातो? पर्याय ए प्रकाश ओळखणे, पर्याय बी उष्णता मोजणे, पर्याय सी आर्द्रतेप्रती संवेदनशीलता आणि पर्याय डी ध्वनी ओळखणे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी आर्द्रतेप्रती संवेदनशीलता. थोडक्यात माहिती. शास्त्रज्ञांनी मेंढकांपासून प्रेरित असा सेन्सर विकसित केला आहे जो आर्द्रतेप्रती अत्यंत संवेदनशील आहे आणि मेंदूसारखी कार्यप्रणाली वापरतो. यामुळे पारंपरिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये ऊर्जा बचत होण्यास मदत होऊ शकते. प्रश्न क्रमांक 16. भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी कोणत्या भाषेत संविधान प्रकाशित केले? पर्याय ए हिंदी, पर्याय बी मराठी, पर्याय सी सिंधी आणि पर्याय डी गुजराती. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी सिंधी. थोडक्यात माहिती. भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी सिंधी भाषेत संविधान प्रकाशित करून भाषिक समावेशन आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन दिले. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय उन्नत कृषी महोत्सव 11 ते 13 एप्रिल दरम्यान कुठे आयोजित करण्यात येत आहे? पर्याय ए भोपाळ, पर्याय बी रायसेन, पर्याय सी इंदोर आणि पर्याय डी जबलपूर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी रायसेन. थोडक्यात माहिती. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले की 11 ते 13 एप्रिल दरम्यान रायसेन येथे राष्ट्रीय उन्नत कृषी महोत्सव आयोजित करण्यात येणार असून यामध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान व नवकल्पना सादर केल्या जातील. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डाची 9वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली? पर्याय ए मुंबई, पर्याय बी कोलकाता, पर्याय सी नवी दिल्ली आणि पर्याय डी चेन्नई. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी नवी दिल्ली. राष्ट्रीय व्यापार कल्याण बोर्डाची 9वी बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये व्यापाऱ्यांच्या कल्याणासाठी विविध धोरणांवर चर्चा करण्यात आली. प्रश्न क्रमांक 19. अल्पसंख्याक भाषा AI परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी पाली भाषेवरील भाषिणी कार्यशाळा कुठे आयोजित करण्यात आली? पर्याय ए मुंबई विद्यापीठ, पर्याय बी दिल्ली विद्यापीठ, पर्याय सी पुणे विद्यापीठ आणि पर्याय डी बनारस हिंदू विद्यापीठ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी दिल्ली विद्यापीठ. युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीने भाषिणी अंतर्गत पाली भाषेवरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याचा उद्देश अल्पसंख्याक भाषांसाठी AI आधारित तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे. प्रश्न क्रमांक 20. NCVET आणि काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांच्यात कोणत्या उद्देशासाठी सामंजस्य करार करण्यात आला? पर्याय ए शिक्षण कर्ज योजना, पर्याय बी प्रमाणन निकाय म्हणून मान्यता देणे, पर्याय सी नवीन विद्यापीठ स्थापन करणे आणि पर्याय डी परदेशी शिक्षण कार्यक्रम. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी प्रमाणन निकाय म्हणून मान्यता देणे. थोडक्यात माहिती. नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग आणि काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांच्यात हा करार करण्यात आला, ज्याद्वारे NCVET-ला काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरकडून प्रमाणन निकाय ABDUAL म्हणून मान्यता दिली जाईल. प्रश्न क्रमांक 21. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांची कितवी जयंती साजरी केली? पर्याय ए 150वी, पर्याय बी 175वी, पर्याय सी 200वी आणि पर्याय डी 210वी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 200वी. थोडक्यात माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करून देशभरात जयंती उत्सवाचा शुभारंभ केला. प्रश्न क्रमांक 22. केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान बेंगलुरू ला कोणत्या मान्यतेसाठी पहिले CCRAS संस्था म्हणून गौरव मिळाला? पर्याय ए ISO 9001:2015, पर्याय बी ISO 14001:2015,
पर्याय सी ISO 15189/2022 आणि पर्याय डी NABH मान्यता. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी ISO 15189/2022. थोडक्यात माहिती. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद अंतर्गत येणाऱ्या बेंगळुरू येथील केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थानने जैवरसायन व रुधिर विज्ञान क्षेत्रात ISO 15189/2022 मान्यता मिळवून पहिले CCRS संस्थान होण्याचा मान मिळवला. प्रश्न क्रमांक 23. इंडिया फार्मा 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे? पर्याय ए मुंबई, पर्याय बी हैदराबाद, पर्याय सी नवी दिल्ली आणि पर्याय डी बेंगळुरू. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी नवी दिल्ली. इंडिया फार्मा 2026 चे आयोजन नवी दिल्ली येथे 13 ते 14 एप्रिल रोजी होणार असून यात औषधी निर्माण क्षेत्रातील प्रादेशिक नवकल्पनांचे प्रदर्शन केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 24. रक्षा सेवा स्टाफ कॉलेज येथे आयोजित स्टाफ कोर्सचे कितवे दीक्षांत समारंभ होते? पर्याय ए 75वे, पर्याय बी 79वे, पर्याय सी 80वे आणि पर्याय डी 81वे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी 81वे. थोडक्यात माहिती. रक्षा सचिवांनी वेलिंग्टन येथे DSSCच्या 81व्या स्टाफ कोर्सच्या दीक्षांत समारंभात सहभाग घेतला. प्रश्न क्रमांक 25. राष्ट्रीय प्राधिकरण कैंपा ने वन सीमाओं के निर्धारण और डिजिटलकरण या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा कुठे आयोजित केली? पर्याय ए मुंबई, पर्याय सी पुणे, पर्याय सी नवी दिल्ली आणि पर्याय डी भोपाळ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी नवी दिल्ली. थोडक्यात माहिती. राष्ट्रीय प्राधिकरण कैंपाने नवी दिल्ली येथे GIS आधारित वनसीमा डिजिटलीकरण प्रक्रिया वेगवान करण्यासाठी वनसीमांचे निर्धारण आणि डिजिटलकरण या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली. प्रश्न क्रमांक 26. वित्तीय सेवा विभागाने आयोजित केलेले देशाच्या विकासात भारतीय भाषांचे योगदान या विषयावरील राज्यभाषा सेमिनार कुठे आयोजित करण्यात आले? पर्याय ए जयपूर, पर्याय बी उदयपूर, पर्याय सी जोधपूर आणि पर्याय डी कोटा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी उदयपूर. थोडक्यात माहिती. वित्तीय सेवा विभागाने उदयपूर येथे 9 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान 2 दिवसीय राजभाषा सेमिनार आयोजित केले. प्रश्न क्रमांक 27. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव MIFF 2026 चे आयोजन कुठे होणार आहे? पर्याय ए मुंबई, पर्याय बी पुणे, पर्याय सी मुंबई आणि पर्याय डी हैदराबाद. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी मुंबई. थोडक्यात माहिती. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबई येथील NFDC कॉम्प्लेक्समध्ये 15 ते 21 जून 2026 दरम्यान आयोजित केला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 28. स्वच्छ तन स्वच्छ मन कार्यशाळा कोणत्या अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आली? पर्याय ए फिट इंडिया अभियान, पर्याय बी स्वच्छता पखवाडा 2026, पर्याय सी आयुष्यमान भारत आणि पर्याय डी हरित भारत अभियान. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी स्वच्छता पखवाडा 2026. थोडक्यात माहिती. विधी विभाग यांनी स्वच्छता पखवाडा 2026 अंतर्गत स्वच्छ तन स्वच्छ मन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले. प्रश्न क्रमांक 29. काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरने राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षा एवं प्रशिक्षण परिषद NCVT ला कोणत्या स्वरूपात मान्यता दिली? पर्याय ए प्रशिक्षण संस्था, पर्याय बी संशोधन संस्था, पर्याय सी प्रमाणन निकाय ABDL आणि पर्याय डी वित्तीय संस्था. त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय सी प्रमाणन निकाय ABDL. थोडक्यात माहिती. NCVT आणि काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांनी एक करार करून NCVT ला काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर करून प्रमाणन निकाय ABDL म्हणून मान्यता दिली आहे. प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती वित्तीय आणि विकास निगम चा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? पर्याय ए 20वा, पर्याय बी 22वा, पर्याय सी 25वा आणि पर्याय डी 30वा. तर याचे बरोबर उत्तर आहे
पर्याय सी 25वा. केंद्रीय मंत्री ज्युएल ओराम यांनी NSTFDCच्या 25व्या स्थापना दिनानिमित्त त्याला जनजातीय उद्योजकतेसाठी महत्त्वाचा उत्प्रेरक कॅटलिस्ट असे संबोधले आहे. धन्यवाद. आजच्या सत्रातील सगळे प्रश्न संपले आहे. तर चला पुढच्या सत्रात भेटूया.